जेव्हा कधीही जेवण बनवायचा कंटाळा येतो ना, म्हणजे भाकरी किंवा चपाती ही करायचीच नसते, त्या दिवशी फक्त भातच बनवायचा असतो, तर तुम्ही ना ही रेसिपी ना भातासोबत मस्त अशी एन्जॉय करू शकताय. खरं तर ना भाजी चपाती किंवा भाकरी याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकताय बरं का, पण भातासोबत म्हणाला तर अप्रतिम लागते. अगदी फटाफट बनून म्हणजे फक्त 15 मिनिटात म्हणाला तर 15 मिनिटात ही रेसिपी तुमची तयार होऊन जाईल. आणि हो, ही रेसिपी अगदी बनवायला खूप सोपी आहे बरं का. चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन मात्र नक्की करा क्लिक, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्कीच करा. चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साहित्य काय लागणार आहे ना, आपण ते बघून घेऊयात. तर इथे ना मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले. तर हे बघा, हे कांदे जे आहेत ना अगदी बारीक चिरून घेतलेले, तर तुम्ही ना चॉपरमध्ये पण कट करून घेऊ शकताय. बारीक कांदे चिरून घेतलेले 2 मध्यम आकाराचे. त्यासोबतच आपल्याला लागणारे ते म्हणजे टोमॅटोची पेस्ट. तर इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो होते, त्याची अगदी बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला पाव छोटा चमचा हळद लागणार आहे, पाव छोटा चमचे हिंग लागणार आहे, 2 छोटे चमचे घाटी मसाला लागणार आहे, 2 छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतले, त्याऐवजी बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल, 2 छोटे चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतले, चवीनुसार मीठ. इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. त्यासोबत आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि तेल सुद्धा लागणार आहे, थोडंसं पाणी सुद्धा. सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये ना आपल्याला एक 3 ते 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल थोडंसं जास्त लागेल बरं का. तेल घातलं की तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल सगळ्यात गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात. आता कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. अगदी कांदा लाल बुंद नाही करायचा, फक्त आपल्याला कांदा इथे ना थोडासा हलका असा नरम होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचा आहे. तर हे बघू शकताय, 1 मिनिटामध्ये गॅस पूर्ण कमीच ठेवायचा, कमी याच्यावरतीच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा आपला भाजत आलाय, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूयात. तर अद्रक लसूणची पेस्ट घातली की परत याला एकदा 1 ते 1 मिनिट आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. अद्रकचा आणि लसणाचा जो कच्चेपणा असतो ना तो जाईपर्यंत. मी तुम्हाला सजेस्ट करेन की ती अद्रक लसूणची पेस्ट ना ताजीच वापरा, खायला सुद्धा चांगली लागते त्याच्यासाठी. आणि आता याच्यामध्ये लगेच टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली ती घालून घेऊयात. आता इथे कच्च्या टोमॅटोची पेस्ट बनवली आपण, त्याच्यामुळे ना टोमॅटोचा कच्चेपणा जाणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी इथे 1-2 मिनिटं आपल्याला ह्याला व्यवस्थित असं आपण इथे भाजून घेऊयात. तर आता हे टोमॅटोची पेस्ट भाजायची आपल्याला. तर टोमॅटो लगेच भाजले जावेत, तर याच्यासाठी ना मी इथे अगदी थोडंसं मीठ घालणार आहे. तर तुम्हाला साहित्यामध्ये जे मिठाचं प्रमाण सांगितलेलं ना त्यातलंच अगदी थोडंसं मीठ इथे मी घालून घेतलेलं आहे. आता ह्याला परत एकदा व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, टोमॅटो आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित असे आपल्याला इथे भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकताय टोमॅटो सुद्धा आपले चांगले व्यवस्थित असे भाजत आलेले आहेत. आता याच्यामध्ये की नाही आपल्याला सगळ्यात अगोदर घालायचे पावडर मसाले. तर हळद घातली, हिंग घातला, घाटी मसाला घालूयात, आणि आता काश्मीरी मिरची पावडर घातली. तर आता इथे की नाही मी साहित्यामध्ये तुम्हाला ना गरम मसाला सांगायचं विसरली होती, तर मी अर्धा छोटा चमचा इथे गरम मसाला सुद्धा घातलेला आहे. आता याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर आता हे बघा, कोरडे मसाले असल्यामुळे ना कढईला चिकटू शकतात. त्यासाठी ना गॅसवरती ना मी दुसऱ्या बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं. तर यातलं ना थोडंसं गरम पाणी मी आता याच्यामध्ये घालून घेते. तर आपल्याला ही जी भाजी आहे की नाही ती आपल्याला गरम पाण्यातच बनवायची आहे, म्हणजे गरम पाणीच वापरायचं, अजिबात थंड पाणी नाही वापरायचं. म्हणून इथे मी त्यातलंच थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेतलंय. आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया. तर इथे बघा, पाण्याचं प्रमाण ना मला अगदी थोडंसं कमी वाटतंय, तर ना मी याच्यामध्ये ना अजून थोडंसं पाणी इथे घालून घेते. कारण भाजी थोडीशी सैलसर असेल ना तर मसाले सुद्धा आपले चांगले भाजले जातात. त्याच्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून घेतले. थोडंसं पाणी घाला जेणेकरून ना भाजी म्हणजे जे मसाले असतात ना ते अगदी व्यवस्थित असे भाजले जातात त्याच्यासाठी. तर आता हे बघू शकताय, आता हे मसाले आपले व्यवस्थित ना आपल्याला चांगले भाजून घ्यायचे, त्याच्यामध्ये 1-1.5 मिनिटं भाजून घ्यायचे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकताय. कोथिंबीर घातली की परत त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये की नाही आपल्याला परत आता पाणी घालायचंय. तर पाणी बघा मी किती घातलंय, 1 कप इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं, 1 ग्लास इतका, तेवढंच पाणी घालायचं. आता लक्षात घ्या, मी जी भाजी बनवते ना ती मी भातासाठी खायला बनवते, भातासोबत खायला. खरं तर मी भातासोबतच खायला छान लागते, पण तुम्हाला फुलक्यासोबत, चपाती भाकरीसोबत जर खायचं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं कमी करू शकताय. एवढं पाणी घालायची तुम्हाला गरज नाही पडणार. ज्यांना सुक्क सुक्क आवडतं ते खाऊ शकतात, पण ज्यांना लपतपीत आवडतं खायला ना, माझ्यासारखे काही असतील, त्यांनी असं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये थोडंसं वाढवून घेऊ शकतात. तर आता इथे ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला मसाल्यामध्ये जे गुठळ्या असतात ना ते मोडल्या पाहिजेत. तर आता इथे मला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून मीठ हलकं थोडंसं मी इथे घालून घेतलेलं आहे. जे साहित्यात घेतलेलं त्यातलंच मिठाचं प्रमाण याच्यामध्ये करून घेतलंय. आता इथे की नाही आपल्याला मस्त अशी खळखळून उकळी काढून घ्यायची.
तर आता हे तुम्ही बघू शकता 1-1.5 मिनिटात ह्याला झाकण न काढताच मी उकळी काढून घेतलेली आहे. तर मस्त अशी उकळी आले. आता याच्यामध्ये काय करतोय आपण, जी अंडी आहेत ना ती मी अंडी इथे फोडून घालते. तर मी अंडा मसाला बनवते खरं तर इथे ना मी अंडी फोडून घातले. तर अंडी मी डायरेक्ट त्याच्यामध्ये नाही फोडलेत बरं का, एक अंडा वाटीमध्ये फोडून त्याच्यामध्ये वापरते. कारण आता उन्हाळा चालू झाला आणि तुम्ही बघू शकताय अंडी खराब होऊ शकतात, त्याच्यासाठी एक अंड वाटीमध्ये फोडलेलं सगळ्यात चांगलं, मला तर असं वाटतं. आता अंडी याच्यात घातली की आता इथे ना आपल्याला अंड्यांना 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि 3 मिनिटं आरामात अंडी शिजून जातात. 3 मिनिटं बघू शकता कमी गॅसवरती मस्त अशी खळखळून उकळी येऊन खालच्या बाजूने शिजलेली आहेत. आता ह्याला की नाही आपण दुसरी वरची बाजू होती ना ती उलट करून घ्यायची, सगळ्या अंड्यांची उलट करून घेऊयात. आणि घालताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, ह्यांना ना असं थोडंसं जागा ठेवून स्पेस ठेवून असं व्यवस्थित घाला. जर तुम्ही गर्दी केली ना तर ती एकावरती एखादी चिपकून बसतील, मग व्यवस्थित नाही होणार. आणि जर तुम्हाला 2 अंड्याचं एकत्र बनवायचं असेल ना तर तुम्ही 2 अंड्याचं सुद्धा एकत्र वाटीमध्ये फोडून मग त्याला असं मिक्स करून घालू शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला कसं आवडत असेल त्यानुसार. आता ह्यांना आपण उलट करून घेतलं की परत आता ह्याच्यावरती ना आपण झाकण ठेवून देऊयात. आणि आता इथून पुढे परत आपल्याला 1-2 ते 3 मिनिटांसाठी याला आपण ह्या खालच्या बाजूने पण आता मस्त असं शिजवून घेऊयात. जास्त वेळ नाही लागत, मी तुम्हाला सांगितलं ना अगदी फटाफट बनलं तर पटकन बनवून होते. तर आता हे बघा खालच्या बाजूने सुद्धा आपली मस्त अशी अंडी शिजून तयार झालेली आहे. तर हे बघा आपण अंडी शिजवून घेतो, शिजवून बनवतो, त्याला किती वेळ लागतो नाही का, पण ही ना आपल्याला शिजवून घ्यायची अजिबात गरज नाहीये. जशी रस्स्यामध्ये पटकन अशी फोडून बनवू शकते. आता आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूयात. मस्त अशी कोथिंबीर पेरायची. आणि तुम्हाला खरं सांग का, रात्रीच्या जेवणात म्हणा दुपारच्या जेवणात म्हणा कधीही कंटाळा आला ना तर ही अंडा मसाल्याची भाजी ना एकदा नक्की करून बघा. तुम्ही एकदा कराल ना तर मला कमेंट करून मात्र नक्की सांगा बरं का कशी वाटली ही रेसिपी. आणि बनवायला अगदी सुटसुटीत पद्धत मी तुम्हाला सांगितले, अजिबात झंझट जास्त करायची गरज नाही पडणार तुम्हाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन मात्र नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.